नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण सरासरी या घटकावरील राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या मार्गदर्शिकेतील सराव प्रश्न सोडवणार आहोत। सराव प्रश्नातला हा आजचा पहिला व्हिडिओ आहे। प्रश्न असा आहे, पुढील संख्यांची सरासरी किती? 35.2, 37.5, 42.8, 22.9, 32.6 आणि 24.8 पॉइंट आपण दशांशमध्ये सुद्धा वाचतो। अशा या संख्या दिल्यात आणि याची सरासरी विचारली आहे। इथं कुठलीही युक्ती वापरू शकत नाही आपण, सरळ या संख्यांची बेरीज करायची आहे आणि आलेल्या बेरीजला 6 ने भागायचं आहे। बेरीज करूया आपण। दशांश घरानंतरच्या किती करायचो? 1 1 1 1 1 1 आली ह्या घराची बेरीज करू। 2 आणि 5 7, 7 आणि 8 15, 15 आणि 9 24, 24 आणि 7 30, 30 आणि 8 38 दशांश चिन्ह आलं। हातचे 3 गेले, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 13 आणि 7 20, 20 आणि 5 25, 25 ला 5 हातचे गेले 2, परत 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19, 195.8 ही या संख्यांची बेरीज आली। आणि सरासरी करताना संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती आहेत ते करतो। किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6, 6 ने भागलं, 6 1 6, 6 3 18 उरले 1, 1 या 5 च्या पुढे घेतले 15 झाले, 6 2 12, परत 3 उरले, 3 पुढे घेतले दशांश चिन्ह दिलं 38 झाले, 6 6 36, 36 नंतर 2 उरले, त्या 2 वर परत 0 घेतला 20 झाले, 20 ला 6 ने भागलं, 6 3 18 32.63, 32.63 आपल्याकडे पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3। अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे। प्रश्न असा आहे, पुढील संख्यांची सरासरी 429 असेल तर x ची किंमत काढा। इथं काही संख्या दिलेत, त्या संख्या अशा आहेत 325, 408, 305, 275, 690, x आणि 560। आणि ह्या x च्या जागी कोणती संख्या असं विचारले आणि ह्या सगळ्या संख्यांची सरासरी 429 आहे। आता हे उदाहरण सोडवताना आपण पहिल्यांदा काय करायचं, किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7, म्हणजे ह्या संख्यांची बेरीज आपण काढू शकतो। ती कशी? सरासरी गुणिले संख्या किती आहेत ते लिहिलं। 9 7 63 हातचे गेले 6, 7 2 14 आणि 6 20 हातचे गेले 2, 7 चौक 28 आणि 2 30। आता आपल्याकडं ह्या संख्या ची बेरीज आपल्याला मिळाली आहे 3003। हे उदाहरण प्रत्यक्षात सोडवण्यापूर्वी आपण फक्त एककांचा युनिट डिजिट वरनं उत्तर डिराइव्ह करू शकतो। ते कसं बघा, 5 आणि 8 13, 13 आणि 5 18, 18 आणि 5 23, 23 आणि 0 23, 23 आणि 0 23। एककांचा अंक 3 राहण्यासाठी या दिलेल्या संख्येतला कुठला अंक आपण एककांचा अंक असेल हा पर्याय निवडू शकतो। हे आपण जर कॉमन सेन्स वापरला तर आलेले एककांच्या अंकाची बेरीज आपली 23 आणि एककांचा अंक 3, इथं एककांचा अंक 3 आहे, तो कायम राहणार असेल का? बेरीज कायम राहण्यासाठी आपल्याला ह्या संख्येच्या एकस्थानी सुद्धा 0च अंक असेल अशी संख्या ती असणार आहे। मग दिलेल्या पर्यायात तशी एकच संख्या आहे, त्यामुळे पुढची प्रक्रिया न करता आपण इथं थांबू शकतो आणि उत्तराचा पर्याय क्रमांक 440 असं काढू शकतो। प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण याची बेरीज करू आणि त्याच्यात ही बेरीज यातून वजा करू त्यावेळेस उत्तर 440च येणार आहे। परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक वेळेस उदाहरण सोडवत बसण्यापेक्षा वेळ वाचवणं, वेळेची मॅनेजमेंट करणं, वेळेचे व्यवस्थापन करणं हाही मुद्दा महत्त्वाचा असतो। त्याप्रमाणे इथं आपण याचं उत्तर काढू शकतो 441। प्रत्यक्षात ज्यावेळेस याची बेरीज करू आपण ह्या 6 संख्यांची आणि यातून वजा करू त्यावेळेस वजाबाकी निश्चितपणे 440च येणार आहे। ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवून उदाहरण सोडू शकतो। हा कन्सेप्ट लक्षात घ्या की बेरीज आपण अशी काढली, सरासरीवरून बेरीज काढलेली आहे आणि बेरजेतला शेवटचा एका घरातला अंक 3 आहे,
परंतु उपलब्ध 6 संख्यांच्या ज्यावेळेस आपण एककाची बेरीज करतो त्यावेळेस ती बेरीज 23 आले, त्यातला पण एकक स्थानाचा अंक 3 आहे. तो अंक जर कायम राहायचा असेल तर ह्या संख्येच्या एकक स्थानी निश्चितपणे शून्यच असणार आहे. प्रश्न बघा, पहिल्या पाच पण कोणत्या? नैसर्गिक समसंख्या. आता नैसर्गिक आणि सम इथे हे दोन शब्द आपल्याला सूचक आहेत संख्यांच्या घनांची सरासरी. आता पहिल्या 5 नैसर्गिक संख्या म्हणजे कुठल्या? निसर्गातल्या वस्तू आपण जिथून मोजायला चालू करतो तिथून. म्हणजे निसर्गातल्या वस्तू मोजताना आपण 1 पासून मोजतो, पण ह्या नैसर्गिक संख्या झाल्या 1 2 3. परंतु त्याच्यात पुन्हा पुढे असं सांगितलंय सम, म्हणजे पहिल्या 5 सम, 2 नंतरची 4, त्याच्यानंतरची 6, त्याच्यानंतरची 8 आणि त्याच्यानंतरची 10. ह्या पहिल्या 5 समसंख्या झाल्या. इथं थांबलं नाही, पण त्याने काय विचारले? पुन्हा त्यांच्या घनांची सरासरी. मग आपल्याला 2 चा घन माहित आहे 8 आहे, 4 चा घन माहित आहे 64 आहे, 6 चा घन माहित आहे किती आहे 216 आहे, 4 चा घन माहित आहे आपल्याला किती आहे 512 आहे आणि 10 चा घन माहित आपल्याला 1000 आहे. यांची बेरीज करायची आणि बेरीजला परत कितीने भागावं लागणार आहे? 5 ने भागावं लागणार. मग एक स्थानची बेरीज करू. 8 आणि 6 सॉरी 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 च्या पुढे परत 0 आहे, 0 दिलं. हातचे 2 दिले, 2 0 2च, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 6 10, 0 गेले. परत हातचे आला 1 1 आणि 5 6, 6 आणि 2 8, पुढे शतकर नाही 8 लिहिलं. त्याच्यानंतर आता 1000चं घर आपल्याकडे फक्त एकच आहे ते लिहिलं. आणि मग ह्याला आता आपल्याला कितीने भागावं लागणार आहे? सॉरी 5 ने भागावं लागणार, कारण 5 संख्या आहेत. 5 एके 5, 5 त्रिक 15, उरले 3, 3 च्या पुढे हा 0 घेतला 30 झाले. 5 च्या पाड्यात 6 नंबरला 30 आहे आणि 0 दिला. 360 ही सरासरी आली आणि मग पहिला पर्याय आपल्याकडे 360 आहे. त्या दिलेल्या सूचना नैसर्गिक ह्याचा अर्थ क्रमाने येणाऱ्या समसंख्या. 5 संख्यांची सरासरी 32 आहे. पहिली संख्या 5व्या संख्येपेक्षा 20 ने लहान आहे. दुसरी संख्या व तिसरी संख्या यांची बेरीज 59 आहे. दुसरी व चौथी संख्या यांची वजाबाकी 10 आहे आणि प्रत्येक 2 संख्यामधील फरक समान आहे. तर पहिली व 5वी संख्या यांची बेरीज किती? आता हे वाचल्यानंतर आपल्याला चक्रावलेलं होतं, थोडस मेंदूमध्ये गोंधळ चालू होतो, पण थोडं शांतपणे लक्षात घेतलं तर शेवटच्या वाक्यात आपल्याला एक क्लू मिळतो. काय मिळतोय बघा, शेवटच्या वाक्यात सांगतोय 2 संख्यामधील फरक समान आहे. म्हणजेच त्या ज्या 5 संख्या आहेत, x असेल, पुढची काय y असेल, पुढची काय z असेल, त्याच्या पुढची काय a असेल, त्याच्या पुढची काय c असेल, अशा ह्या ज्या 5 संख्या आहेत त्यांच्या प्रत्येक दोन्हीतला फरक हा समान आहे. फरक समान आहे ह्याचा अर्थ निश्चितपणे समान फरकाने जाते, म्हणजे त्यांची सरासरी ही मधल्या संख्या एवढी असते. मधली संख्या आपल्याला मिळते म्हणजे इथं दिलेल्या उत्तर माहितीवरून 32. पण पुढे काय म्हणताय, चौथी संख्या आणि दुसरी संख्या ह्या दोन्हीत ह्यांची जर वजाबाकी केली तर ती 10 येते. आता हे 10 कधी होणार आहे? हितला फरक आणि हितला फरक तर समान आहे, 2 वेळेचा फरक आहे. म्हणजे 1 वेळेचा फरक किती असणार आहे? 10 ला 2 ने भागलं तर 5 असणार आहे. म्हणजे पहिली संख्या 32 नंतर जे पुढे जाणारे 5 ने मोठी असणार आहे आणि त्याच्यापेक्षा पुढची त्याच्यापेक्षा म्हणजे 10 ने मोठी असणार आहे. इकडं 5 ने कमी असणार आहे आणि ही 10 ने कमी असणार आहे. कारण 5 हे कशावर काढलं आपण, तर दुसरी आणि चौथी ह्या 2 संख्यांमध्ये वजाबाकी केल्यानंतर 10 येते, वजाबाकी 10 येते. परंतु हितला आणि हितला फरक समान आहे. 2 वेळेचा फरक 10 होतोय, म्हणजे 1 वेळेचा फरक 5 आहे. म्हणजे ह्या संख्या 5च्या टप्प्याने वाढत चालत इथून. म्हणजे ही संख्या आणि ही संख्या किंवा ही संख्या आणि ही संख्या इथून इकडे जात असताना 5च्या टप्प्याने वाढत चाललेत. आणि मग 5च्या टप्प्याने वाढत चाललेत म्हटल्यानंतर ही संख्या 32 पेक्षा 5 ने लहान, ही संख्या 32 पेक्षा
10 न लहान 22 पहिली संख्या, आणि पाचवी संख्या 32 पेक्षा 10 न मोठी, आणि बेरीज विचारली आपल्याला. पर्याय आहे का आपल्याकडे? 66 पहिलाच पर्याय. ही बेरीज जी आलेली आहे, अधिकचं चिन्ह दिलं राहिलं, सॉरी 64 66 नाही 64 इथे पर्याय. आपल्याला असा गोंधळ होतो परीक्षेत सुद्धा, एवढं सांगतो पण सांगून सुद्धा माझा गोंधळ होतोय, म्हणजे परीक्षेत गोंधळ होणार 64, आणि मग अशा पद्धतीने उत्तर आपल्याला काढावं लागणार. थोडासा कॉमन सेन्स आपल्याला परीक्षेत ठेवावा लागतो. उदाहरण बघा, अशा प्रकारचं उदाहरण आपण नमुना प्रश्नामध्ये सोडवलेलं आहे. 25 पेक्षा 3 ने मोठ्या होत जाणाऱ्या पहिल्या 7 संख्या ची सरासरी किती? आता इथं लक्षात घ्यायचं आहे की फरक समान आहे. 3 वाढत आलेल्या संख्या, ज्यावेळेस फरक समान असतो त्यावेळेस आपण मधली संख्या सरासरी म्हणून घेतो, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि मग 7 संख्या आहेत, 25च्या पुढच्या 7 संख्या दिलेत आपल्याला. 25चा विषय इथं घ्यायचा नाही, 25च्या पुढच्या 7 संख्या आणि त्यांची सरासरी किती दिलेली आपल्याला, त्यांची सरासरी काढायची. अशा संख्या किती? 25च्या पुढे 7, म्हणजे त्यातली मधली संख्या क्रमशः वाढत जाणाऱ्या संख्येच्या 3 वाढत चालेल, फरक समान आहे, म्हणजेच अर्थमॅटिक प्रोग्रेशन नुसार मधली संख्या ही सरासरी असणार आहे. तर मधली संख्या, मग इकडे किती संख्या असणार आहे? 3, इकडे किती संख्या असणार आहे? 3, आणि मधली संख्या ही त्याची सरासरी असणार आहे. आता मग किती वाढत चालेल? प्रत्येक संख्या 3 वाढते. मधली संख्या किती नंबरची आहे? 4 नंबरची आहे. 3 ला जर 4 ला आपण गुणलं, का गुणलं लक्षात येते? कारण 25 प्लस चौथ्या संख्येपर्यंत असतो, प्रत्येकी 3 न किती वाढ होणार आहे? 12 ची वाढ होणार आहे. आणि ही मधली संख्या ह्या उरलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज करून त्याला 7 न भागल्यानंतर येणारी जी सरासरी आहे ती असते. मग जर आपण 25 मध्ये हे 12 मिसळलं तर उत्तर किती आलं आपलं? 37. मग पर्याय आपल्याकडे 37 आहे 4 नंबरचा. हे जर उदाहरण आपण एक समान केलं की बाबा कसं होईल? 25 अधिक 3, 25 अधिक 6, 25 अधिक 9, 25 अधिक 12, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या, ही चौथी संख्या, अधिक 25 अधिक 15, ही पाचवी संख्या, अधिक 25 अधिक 18, सहावी संख्या, 1 2 3, आणि 25 अधिक 21, ह्या 7 संख्या झाल्या. प्रत्येक ठिकाणी 25 कॉमन आहे, आणि ह्याची बेरीज केली की आपल्याला लक्षात येते की बाबा मधली संख्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन सरासरी असणार. अशा पद्धतीने कन्सेप्ट समजून घेऊन आपण उदाहरण सोडवू शकतो. पुढे एक उदाहरण सोडवूया. मित्रांनो, उदाहरण बघा, आपण एक उदाहरण ह्या ऑलरेडी अशा नमुन्याच्या धर्तीवरच बघितलेलं आहे. 93, 100, आणि इथं 10 दिला आणि पुढे एक स्थानाचे अंक दिले नाही, चौकट दिले आहे. 114, 121 या संख्यांची सरासरी 107 आहे. तर या संख्येत इथं जो बॉक्स दिलाय, हा बॉक्सच्या जागी कोणता अंक येईल, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सोडवताना संख्या वाचतानाच आपल्याला लक्षात येते, जर आपल्याकडे कॉमन सेन्स असेल तर संख्या वाचतानाच लक्षात येते की इथं काय असेल. ते कसं लक्षात येतं ते बघूया. 93 आणि 100 कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. 114 आणि 121 मध्ये कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. ह्या दोन्ही 7चा फरक आहे, या दोन्ही 7चा फरक आहे, आणि सरासरी 107 दिलेली आहे. जर ह्या संख्या 7 ने वाढत जाणाऱ्या संख्या असतील आणि मग आपण सरासरी म्हणून मधली संख्या धरली तर ह्या दोन्हीत पण 7चा फरक येतोय आणि या दोन्हीत पण 7चा फरक येतोय. म्हणजेच निश्चितपणे ह्या चौकटीच्या जागी काय अंक असणार आहे? 7 अंक असणार आहे. हे झालं कॉमन सेन्स वरच लक्षात आलं तर लगेच. नसेल तर हे उदाहरण सोडवण्यासाठी काय करावं आपल्याला? 107 गुणिले 5 करावं लागेल. का? 1 2 3 4 5 संख्यांची बेरीज काढावी लागेल. 107 गुणिले 5 केल्यानंतर 7 5 35, हातचे गेले 3, 5 0 0 आणि 3, 5 1 5, 535 ही या संख्यांची 5 संख्यांची बेरीज आहे. आणि मग आता आपण फक्त एकच अंकांची बेरीज करून बघूया. 3 0 4 7 7 आणि 1 8, ह्या 4 संख्येतल्या एकस्थानच्या अंकांची बेरीज आपल्याला 8 येते.
परंतु ती प्रत्यक्षात किती असायला पाहिजे होती? एकक स्थानच्या अंकाचा बेरीज किती आला पाहिजे? आकडा किती आला पाहिजे? 5. 8 मध्ये ह्या संख्येतलं एकक स्थान म्हणून कोणती संख्या मिळावी लागेल? म्हणजे इथं 5 येईल. 8 आणि 7 15. म्हणजे ह्या 8 मध्ये 7 मिसळलं 15 झालं. 15तलं 5 एकक स्थानी ठेवलं आणि पुढे हातचा गेला. अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही साध्या सोप्या उदाहरणं बघितलेली आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये याही पेक्षा काही वेगळी उदाहरणं आपण पाहणार. तर नक्की भेट द्या. धन्यवाद.